पुस्तकात दिलेली ऍक्टिव्हिटी बघणार आहोत की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. चला तर चेक करूया. फर्स्ट स्टेप, फर्स्ट काय 4m + 3n = 2. यामध्ये पहिले चेक करायचे दोन व्हेरिएबल आहे का आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1 1, म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का यस आहे. सेकंड, आता यामध्ये दोन व्हेरिएबल आहे का आहे, पण पहिल्या व्हेरिएबलची पॉवर किती आहे 2, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नो. थर्ड काय √2x - √5y = 16. यामध्ये दोन व्हेरिएबल आहे का यस आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1, म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का आहे यस. फोर्थ, यामध्ये बघा फर्स्ट काय दोन व्हेरिएबल आहे पण इथं 0 आहे. 0 नी मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हे कट होणार. इथं राहणार किती एकच व्हेरिएबल, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नो. ओके. नंतर फिफ्थ, यामध्ये बघा दोन व्हेरिएबल आहे का यस आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1 आहे आणि बट इथं किती आहे, इथं 0 आहे 0, म्हणजे इथं 0 ने मल्टिप्लाय केला हे कट होणार. राहणार किती एकच व्हेरिएबल, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नो. इथं बघा 4/x + 5/y = 4, हे आहे का लिनियर इक्वेशन. चला आता 1/x = x - 1, 1/y = y - 1. दोन व्हेरिएबल आहे बट x आणि y ची पॉवर किती आहे -1, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नो. आता इथे बघा 7th, इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, किती व्हेरिएबल इथं 3 व्हेरिएबल, म्हणजे हे आहे का नो. इथं आता √x 8वा, √x ला आपण कसं लिखतो x ची पॉवर 1/2 आणि √y लाच आपण कसं लिहितो y ची पॉवर 1/2. तर यामध्ये किती आहे x आणि y दोन व्हेरिएबल आहे पण पॉवर किती आहे पॉवर 1/2, म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नो. याच प्रकारे असेच व्हिडिओ 10वीचे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.